पतिव्रता धर्म पाहो माझा, पती जन्मला माझे उदरी. इथे पती हाडा मासाचा घ्यायचा नाही मोहनराव, पती शब्द घ्यायचा. आणि पती शब्दाचा जन्म हा पत्नी शब्दातून होतो हे लक्षात घ्या. म्हणून पत्नी म्हणती पती अरे लग्नच नाही तोपर्यंत कोणाचा पती. मग पती शब्द जन्माला येतो कधी? जेव्हा त्याला पत्नी मिळते. पत्नी लग्न झालं की याला पती शब्दाचा जन्म घेता येतो. मग ती मरताना एकटी मरत नाही, याचा पतीपणा घेऊन मरते. का? पती शब्द तिनंच जन्माला आणला आणि तीच सोबत घेऊन जाते. पती जन्मला माझे उदरी, याचा अर्थ पती शब्दाचा जन्म पत्नी शब्दातून झाला. मी झाले तयाची नवरी, पतिव्रता धर्म पाहावो माझा. ती अर्धांगिनी आहे. अर्धांगिनी. गाड्याला दोन चाकं असतात मोहनराव, तोपर्यंत त्या गाड्याला महत्व असते. आता इथं शेतकरी बसलेले आहे. एकदा गाड्याचं एक चाक मोडलं की तो गाडा वाड्याच्या पुढं धूळखात पडतो आणि त्याच्यावर गावातली कुत्री बसतात. इतकं बिघडतंय. तसंच संसार चक्र आहे हे. पती पत्नी हे संसार रूपी गाड्याची दोन चाक आहे. एक चाक मोडलं तर वाड्या पुढचा एका चाकाचा गाडा बसलेली कुत्री बस. तशी परिस्थिती संसारात होत असते. एवढी सेवा लाज सोडून, मी शब्द मराठीतला वापरतो, लाज सोडून सेवा करणारी फक्त अर्धांगिनी आहे. माय, बहीण, मुलगी यांचं प्रेमच आहे. पण किती प्रेम असू द्या, पत्नी मरण पावली आणि मग याचं काही दुखत असलं तरी तो म्हणू शकत नाही आईला इथे झेंडूबाम लावून दे. सुनई लाजल, मुलगी लाजल, बहीण लाजल, पण दार बंद करून लाज लज्जा सोडून सेवा करल ती पत्नी. एवढं लक्षात घ्या. आता ही न भरून निघणारी उणीव आहे. जिंदगी यादों की कहानी है, जी रहे हम ये तो मृत्यू की मेहरबानी है. लक्षात घ्या. आणि हा प्रवास आहे राजापुरीजी, प्रवास आहे. आणि प्रवास वयमानावर नसतो, तिकिटावर असतो. हे लक्षात घ्या. तुम्ही आम्ही प्रवासी आहोत. काही म्हणतील तुम्ही नागपूरहून आला, आम्ही बालम टाकायचे. हो, आपण सगळेच प्रवासी. का प्रवास कधी संपतो? बालम टाकायचा माणूस पुण्याला गेला म्हणजे पुण्याहून येतो, बाथरूममध्ये हातपाय धुतो आणि ज्या सोफा सेटून बसून काल सकाळी गेलं होतं त्याच्यावर येऊन बसतं. बायकोला म्हणता आण बरं चहा, कटकट संपली प्रवासाची. म्हणजे जिथून काल गेलं तिथं आज येऊन बसलं तेव्हा प्रवास संपला. तसा आपण जिथून आलो तिथं एकदा जाऊ म्हणजे प्रवास संपणार आहे. तुम्ही आम्ही सगळे प्रवासी आहोत. आणि प्रवास हा वयमानावर नसतो, तिकिटावर असतो. ज्याचं तिकीट जिथे संपतं तिथे त्या प्रवाशाला उतरावं लागतं. हा प्रवास आहे. कधी पत्नीचं तिकीट पतीच्या आधी संपतं, कधी पतीचं तिकीट पत्नीच्या आधी संपतं, कधी नातवाचं तिकीट आज्याच्या हाती संपतं. हा प्रवास आहे. एक दिवस सर्वांना जावं लागणार आहे. गए हुए कभी आते नहीं, वो आते नहीं, लेकिन हर साल उस दिन उनकी याद आती है. याचं नाव पुण्य स्मरण. विठ्ठल विठ्ठल फार वर्षापूर्वी इथे मोठा सप्ताह केला होता. पूजनीय गुरुवर्य वैकुंठवासी भीमसिंहजी महाराज. होय बा जागा, होय बा जागा अभंग घेतला होता मी. त्यांच्या लक्षात आहे जागा झाल्यामुळे. आबासाहेब देशमुख ते संयोजक मंडळी तेव्हाची. आणि मारवाडी समाजातले 2-4 कार्यकर्ते होते. पुन्हा प्रभाकर डेरे दादा, ती त्यांच्याच वयाची सगळी मंडळी.
मला वाटते 75वा होता काहीतरी. हो, फार मोठा उत्सव या ठिकाणीच झाला होता. तिथे पुन्हा कीर्तन आता राजापुरे साहेबांनी आणलंच बुवा मला. बरं, नामदेव महाराज तिथं साक्षीदार होते. भीमसेन महाराज आणि मला त्यापूर्वी पाहिलं नव्हतं. इथं शाळेतल्या खोलीत बसले होते बरेच लोक. इथेच असेल हो, ते आठवतं मला. बरेच लोक बसले होते. मी आलो, दर्शन घेतलं बाबांचं, बसलो समाजात. त्यांच्या ओळखीचाच नाही मी. 8:45 झाल्यावर भजन सुरू झालं तर म्हटलं फेटा बांधावं लागेल. फेटा बांधायला लागलो तर बाबांनी विचारलं, ढोक महाराज ते उतरले लगेच. म्हटलं नाही बाबा, नाही, तुमचा अधिकार मोठा आहे. ते इथे घडलं होतं पहिलं. आता ते डेरे दादाही गेले, आमचे आबासाहेबही गेले. त्यांची परंपरा चालू आहे, पण त्यांच्या आठवणी आल्या. विठ्ठल तेव्हा ही जीवन आहे मोहनराव, कधीही संपेल सांगता येत नाही. आज आपण एकमेकाला भेटलो ना, उद्या परत आपल्या भेटी होतील याची शाश्वती नाही. क्या जीवन की प्रक्रियास हातो लिया नहीं तेरा घास. आणि हे 2 वर्षात सगळ्यांना अनुभव आले. बापाचं प्रेत मुलाला पाहू दिलं नाही. काय दशा झाली. कुलप लागले. आताही बेसावध राहू नका. तसा फारसा धोका नाही. ज्यांनी लसीकरण केलं ना, मी स्टॅम्पवर लिहून देतो, धोका नाही त्याला. करायचं असेल तर हयगय करू नका. कारण आत्ता घडली घटना 8 दिवस झाले फक्त. आमचा निळोबा महाराज, माझ्यासोबतचा गायक, 24 कोर झाला त्याला. आणि डॉक्टरनी गॅरंटी दिली नाही, तुमचं नशीब म्हणले. बरं, पैसे नाही, आम्ही सगळे जमा करून, मी 50,000 पाठवले, त्यांनी ते असं. पण ते यश आलं. पण त्याचं सगळे घर पॉझिटिव्ह. आई, बाप आणि भाऊ, पत्नीन मुलगीन तो, इतके. तर पुढचं ऐका. त्याला ॲडमिट केल्यावर 8 दिवसांनी त्याचा बाप मेला. नंतर 2 दिवसात माय मेली आणि दुसऱ्या दिवशी भाऊ मेला. हे 5 दिवसात 3 गेले. आम्ही त्याला सांगितलं नाही अजूनही, कारण सांगावं तर त्याला धक्का सहन होत नाही. ही आताची घटना. नंतर कळालं की त्यानं स्वतः लस घेतली नाही, मायबापाला आणि भावाला घेऊ दिली नाही. 2 वर्षानं माणसं मरतात म्हणे लसीनं. आमचा महाराज, अरे 2 वर्षानं मरे ना का, पण हे 8 दिवसात घालवले ना तू. म्हणून माझी प्रार्थना आहे, घेतली नसल तर लसीकरण करून घ्या. तुम्हाला अजिबात धोका नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. आपण मोठे गेले. राजकीय क्षेत्रातले आकाशाच्या उंचीचे माणसं गेले हो. राजकीय क्षेत्रातलेही गेले, पारमार्थिक क्षेत्रातलेही गेले. दूत महाराज गेले, वाना उत्पाद गेले, कैकाडी महाराज गेले, आमचे इंगळे बाबा गेले, भागवतानंद गिरी गेले, कितीतरी. म्हणून आपण यातून काय शिकायचं. आपल्यावर प्रभूची कृपा. समजा महादेव बुवा पुन्हा भेटी झाल्या. आता एवढंच शिका की शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकावर जीवापाड प्रेम करा. काही घेऊन जायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान ज्ञानेश्वर महाराज, 22 वर्षाचे महात्मे. सर्व संतांच्या मध्ये वयानं लहान, पण सर्व संतांनी माऊली म्हणावं असा अधिकार ज्ञानोबा रायाचा. माईचं अंतकरण घ्या. मी सांगितलं, ते मोहनराव राजापुरे हे सगळे मला दरवर्षी बोलावतात. माझ्या सोयीनं कार्यक्रम जी बसलती, जी वेळ बसलती असं असते त्यांचं. पण 2 वर्ष झाले त्यांनाही बोलावता आलं नाही, मला येता आलं नाही. त्यात सांगितलं होतं मी, माय कोणाला म्हणतात. करत्या मुलावर प्रेम करल यात काय नवल आहे. ज्याला सगळे टाकून देतात ना घरातले, त्याला जीव लावते.
तिला माय म्हणतात. घरामध्ये 4 भाऊ असेल राजापुरे साहेब तर धाकट लाडात वाढलेलं असते, जास्त शिकलेलं असते, काम होत नाही. मग तिघही भाऊ मायवर राग काढतात. तुझ्या लाडानं बिघडलं हे, गडी आहो का आम्ही त्याचे? शर्टिंग करून गॉगल लावून फिरतोय दिवसभर साहेबासारखं आणि आम्ही शेतात कामं करतो. खबरदार खायला दिलं तर. 3 भाऊ मायवर, मायसाठी सांगतो. 2 दिवसानं बाप, म्हातारे तुझ्या लाडानं गेलं पोरग वाया, जर खायला दिलं तर दांडकच आहे शेवरीचं. म्हातारं दम देतय म्हातारीला. झालं. मग मोहनराव 2 दिवसांनी माय त्या धाकट्याला एकांतात, बाळू काय समजलं तुम्हाला? अरे तुझा भाऊ बोलता, तुझा बाप बोलतो, तू काही काम करत नाही, सगळ्याची बोलणी ऐकावं लागते मला. मग काय करू मी? कशाला शिकवलं मला? पदवीधर केलं आणि नको म्हटलं तर लग्नाची घाई केली. आता नोकरी नाही, शेतीतलं काम होत नाही, मग रोगोर पिऊ का? सांगा काय करावं मायनं? एवढ्या धर्मसंकटात माय सापडते. समजूत काढावं तर माय, पोरग म्हणतोय रोगोर पिऊ का, भाऊ म्हणतात खबरदार खायला दिलं तर, बाप म्हणतो दांडकच आहे शेवरीचं. काय करावं मायनं? मग माय मुळमुळ रडते, कारण ती चौघाची माय असते आणि ती मुलाची समजूत काढते. बाळा, आज जो शब्द उच्चारला ना रोगोरचा, माझी शपथ आहे, तुमच्या सर्वांच्या खांद्यावर जायची माझी इच्छा आहे, तुमचा मुर्दा पाहण्याची इच्छा नाही. मग काय करू मी? एक करत जा बेटा, जोपर्यंत तुझे वडील आणि भाऊ घरी असतात कुठेही निघून जात जा. तुझे भाऊ न वडील शेतात कामाला गेले, मग मागच्या दरवाजात येत जा माझ्या राजा, जेवायला मी देत जाईल तुला. याला म्हणतात माय. सगळे टाकून देतात घरातले, त्यालाही जीव लावती ती माय. तसं ज्ञानेश्वर महाराज माय कोणाची? नानाबाई माझी अनाथाची माया, एका जनार्दनी पायवंती जाते, एका जनार्दनी पायवंती जाते. नानाबाई माझी अनाथाची माया, सनाथाची माय कोणी होईल महादेवराव? ज्याला सगळे टाकून देतात त्याचा सांभाळ करते ते ज्ञानोबा आहे. आता अनुभव आहे. महादेव बोय आळंदीला होते, आमचे नामदेव महाराज बरेच होते. कोण काय घेऊन जाता आळंदीत, पण माऊली कोणाला काही कमी पडू देत नाही. मायचं अंतकरण आहे. आणि मग तळमळीनं ती लेकराच्या हिताचं सांगत असते. जसं पाहुणे आले बरं का मोहनराव, तिकडच्या गोष्टी सांगतो, सध्या इकडची एकही गोष्ट सांगत नाही. पाहुणे आले, माय म्हणली बाळू काय बाजारला जा बाबा, त्याला शिरा करून खाऊ घालते त्या पाहुण्याला. रवा, साखर, डालडा 3 वस्तू घेऊन ये. हे गेलं बाजारला, गोकतच गेलं, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा, रवा साखर डालडा. पण बाजारात खेळ होता गारोड्याचा. ते भोवतालशे 200 लेकरं उभे, मुंगूस बांधला साकळीनं, हातात साप, डमरू गारोड्याच्या हातात, त्याचे 2 लेकरं नामदेवबुवा, आणि ते मळकटल्या कपड्यावर बाजरीचं पीठ न 10-20 रुपयाचे सुटे नाणे आणि गारोडे. बच्चे लोक ताली बजाव. तिथं गेले, रवा साखर डालडा. खेळात रममाण झालं. आणि मग सापाची मुंगसाची लढाई. मुंगूस सोडला, साप पायाला, तो याच्या पायातून हे खाली पडलं. याला 5-25 पोरांनी तुडवलं. पण नंतर आठवत होतं, लक्षातच येईना, मम्मीनं बाजारला कशासाठी पाठवलं. मला 3 वस्तू म्हणली होती मम्मी, म्हणून चॉकलेट, गोट्यान, पतंग घेऊन आलं. 11 वाजता 9ला गेलं होतं मार्केटला. माय रागावली, गाढवा तो पाहुणा मेलान उपवासानं, जांभळी देत बैठक रूम मध्ये, तर मला स्वयंपाक घरात ऐकू येते. आण रवा साखर डालडा.
ते नाही आणलं आई. मग चॉकलेट, गोट्या आणि पतंग. मग माय रागावते, गाढवा तुला रवा साखर डालडा आणण्यासाठी बाजारला पाठवलं आणि चॉकलेट, गोट्या आणि पतंग घेऊन आला. ही जशी माय तसं ज्ञानोबा माय आहे. ती म्हणते, अरे ज्यासाठी तुम्ही या संसार रूपी बाजारला आला ते करा. हे साथ आलिया हो ओळखा सारं धरू. हे साथ आलिया ओळखा सारं. हे साथ आलिया ओळखा सारं धरू. नाही तरी संसार जाईल लया. नाही तरी संसार जाईल लया. कवनाचे माया बाप कवनाचे गाण कोत. कवनाचे माया बाप कवनाचे गाण कोत. हो नाही तरी संसार जाईल लया. नाही तरी संसार जाईल लया. कोणाचे माय बाप कोणाचे माय बाप मग या संसार रूपी बाजारला ज्याच्या करता आला ते करा. ए साते आलिया, इथे साते शब्द जो आहे तो बाजार वाचक आहे. संख्यात्मक घ्यायचा नाही. उच्चार सारखे असले म्हणजे अर्थ एक नसतो. सात संख्यात्मकही विचार आहे पण तो हरिपाठा. 7, 5, 3 दशक. शरीर सांगाताचा विचार केला. 7, 5, 3 दशकांचा मेळा. सप्त धातू आहे, 5 प्राण आहे, 3 गुण आहे सत्व रज तम. 7, 5, 3 आणि 10 इंद्रिय आहे. असं एकत्रित शरीर. त्याचा विचार तो 7, 5, 3 दशक. बस जमलं, जाऊ द्या, काय घेणं नाही आपल्याला, हे कामापुरता. तो संख्यात्मक विचार आहे. संतांनी सुद्धा संख्यात्मक विचार मांडलाय. नामदेव महाराज त्या रामायणामध्ये लक्ष्मणजीला 0 म्हटलंय राजापुरीजी. रामाला 1 म्हटलंय आणि भरताला 9 म्हटलं. असा संख्यात्मक विचार आहे. 9 हा स्थिर आहे. म्हणून भरताला वापस जरी केला चित्रकूटाहून, रडत बसला नाही. 14 वर्ष नंदीग्रामात आपल्या भावाचं भजन करीत बसला. स्थिर आहे ते. 9 आहे. 9 कुठेही फिरवा, चढ उतार नसतो त्याच्यात. 9 2 18, 8 1 9 3 27, 7 2 9 36, 6 3 9 5 45, 5 4 9 6 54, 5 9 9 63, 6 3 9 8 72, 7 2 9 9 81, 8 1 9 सरळ नाही, आडवं लावा. 9 2 18, 8 1 9 18 36, 6 3 9 36 2 72, 7 2 9 72 2 144, 4 अधिक 4 अधिक 1 बरोबर 9. रात्रभर कागद काळे करा तरी 9. तुलसी कहे बस 9. स्थिर आहे. रामचंद्र 1 आहे, लक्ष्मण 0 आहे.
तुलसीदासजीने विचारलं, तुलसीदासजींनाही संतांनी विचारलं, आपने अन्याय किया लखन भैया के साथ, कितना त्याग है लखन लाल का, नारी निद्रा भोजन का त्याग करने वाले लखन लाल को आप शून्य कहते हो? बोले सोच समझकर शून्य कहता हूं। मतलब आपको पता है शून्य में क्या ताकत होती है? क्या ताकत? अरे शून्य जिसके पास खड़ा रहता है उसको दसपट कर डालता है। ही शून्याची ताकद आहे राजापुरेची। ज्याच्या शेजारी उभं राहतं शून्य त्याला 10 पट किंमत देतं। एका जवळ थांबलं 10, पुन्हा थांबलं 100, पुन्हा थांबलं 1000, पुन्हा थांबलं 10,000। शून्य जिसके पास खड़ा रहता उसको 10 पट कर डालता। रामचंद्राची 10 पट कीर्ती जगात पसरली, याला कारण सोबत असणारं शून्य लक्ष्मण आहे। हा संख्यात्मक विचार आहे। किंवा तो भोजराजाच्या नगरात, भोजराजा नवरत्न दरबार आहे त्याच्या नगरामध्ये, कालिदासासारखं रत्न आहे विद्वान, आणि कालिदासाला जिंकण्यासाठी काशीहून एक पंडित आला। तेव्हा 4 चाकी नव्हती मोहनराव। भोजराजाने पालखी पाठवली, पण कालिदासानं हुशारी केली। 4 भोळी होते ना, एका भोयाच्या रूपात कालिदास पालखीला, तो पंडित सीमेवर आलेला, तो पालखीत बसला, पालखी निघाली, पण भोयाच्या रूपातले कालिदास पालखीला हादरा द्यायचे, हादरा। तसा त्या पंडिताला धक्का लागून त्याचं डोकं वरच्या दांडीला लागायचं, बरं का? मी तिथंच होतो। असं 2-4 वेळा डोकं लागलं। मग त्या पंडितानं, जो कालिदासाला जिंकण्यासाठी आला होता वादात काशीहून, त्या पंडितानं भोयांना विचारलं, अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधते किम तव? ते त्यांची भाषा आहे, ते इंग्रजी नाही मराठी नाही, संस्कृत बोलायचा। पंडित आहे तो, पंडित आहे। अयम अंदालिको दंडा स्कंदे बाधते किम तव? हा पालखीचा दांडा तुमच्या खांद्याला बाधतो का रे? भोयाच्या रूपात कालिदास, तो म्हणाला, न तथा बाधती दंडा, हा पालखीचा दांडा नाही बाधत, तुमचा बाधती बाधला। कारण बाधती हे उभयपदी, वर्षे पहिले निकम बाबा, उभयपदी चालतं ते। मात्रा आली की ते आत्मनेपदी, वेलांटी लागली की परस्मयपदी, असं उभयपदी। तिथे पंडितांनी बाधते असं आत्मनेपदी वापरायला पाहिजे होतं, तर बाधती असं परस्मयपदी म्हणजे वेलांटी लावली। ती वेलांटी भोयाच्या रूपातल्या कालिदासाला सहन झाली नाही। खालून उत्तर दिलं, न तथा बाधती दंडा यथा बाधती बाधते। जेवढा तुमचा बाधती बाधला पंडित, तेवढा दांडा नाही बाधत। म्हणले पालखी थांबवा, पालखी थांबवा। पंडितानं विचार केला, ज्या कालिदासाच्या पालखीचे भोई वेलांटी सहन करत नाही, तो कालिदास कसा असेल? तिथून उतरून वापस गेला। हा भोज राजाचा दरबार डोळ्यापुढे आणतो। एक तरुणी गॅलरीत उभी होती आणि एक तरुण कामुक भावनेनं तिच्याकडे पाहत होता। तेव्हा ती संख्यात्मक भाषेत बोलली, ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करू नको, मी 5व्याची 6वी आहे। 9 जरी दिलं आणि 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं तर तुझ्या बापाची होणार नाही। हा संख्यात्मक विचार बोधेगावच्या बाजारात जाणाऱ्यांना माहिती आहे। गाफा शिकारा, ते बैल बाजारात, ती भाषा इथे संख्यात्मक। ए दुसऱ्या म्हणजे राशी क्रमांकाचं चिंतन आहे, त्या भाषेत बोलली ती। दुसऱ्या राशी क्रमांकामध्ये 2 नंबरची रास ऋषभ आहे, म्हणजे ती म्हणली बैला, बस आता तुम्ही अर्थ लावत जा। ती गॅलरीत उभी आहे, याला बोलती, पण संख्यात्मक। ए दुसऱ्या म्हणजे ऋषभा म्हणजे बैला, तिसऱ्याची अपेक्षा करू नको मैथुन। मी 5व्याची 6वी आहे,
5वी रास सिंह आहे आणि 6वी रास कन्या आहे. ती म्हणली बैला मी सिंहाची कन्या आहे, म्हणजे 5व्याची 6वी आहे. 9 जरी दिलं, 9वी रास धन आहे, धनु. धन जरी दिलं आणि 11वं डोक्यावर घेऊन पाणी भरलं, 11वी रास कुंभ आहे, मातीचं भांड. ती म्हणली बैला मी सिंहाची कन्या म्हणजे 5व्याची 6वी, धन जरी दिलं आणि डोक्यावर माठ घेऊन माझ्या बापाच्या घरी पाणी भरलं, तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक विचार. पण इथे जो साते आहे महादेव बुवा, हा संख्यात्मक नाही, बाजार वाचक घ्यायचा. बाजार. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाल्या. साते म्हणजे काय? 7 जणी. असंही डोकं चालवणारे आहे ना, आणि त्याच्याही तारखा मिळत नाही. रूप पाहता लोचणी सुख झाले व 6 जणी. आणि सांगा म्हणते ह्या 6 जणी कोण? म्हटले का 6 जणी नाही रे भाऊ, 6 जणी. समईचा स, जहाजाचा ज, बाणाचा नन, त्याला रस्व विलांटी, असा 6 जणी. तो साजन पुल्लिंगी शब्दाचं स्त्रीलिंगी रूप झालं 6 जणी. आणि हा शृंगार रसात जास्त चालतो शब्द, रात्रभर चालतो तमाशात. ऐक साजना, आणि हे म्हणतं ऐक साजणी, रात्रभर चालतं. हा ना, हा शृंगार रसातला शब्द आहे. माऊलीनी नवई रसाचा स्वीकार केला, नवरस भरवी सागरू म्हणून साजणी. आता साजणी साजणी झाले मिशी संग, विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडीला संग, विकल्प नवऱ्याचा काम क्रोध घे जाणे केला मार्ग केला मोकळा मोकळा मार्गणी संग. आईचा जोगवा 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 मागिना, आईचा जोगवा 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 मागिना, आईचा जोगवा 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 मागिना, जोगवा 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 मागिना, जोगवा मागिना. ते साजणी. आता साजणी किंवा जागृती पुसे साजणी, कवन बोलिले अंगणी. साजणी रूप पाहता लोचणी सुख झाले व साजणी. साजणी रूपी मैत्रिणी सोबत, इथे बुद्धीला साजणी म्हटलंय, त्या बुद्धिरूपी साजणी सोबत ज्ञानराज माऊलीचा संवाद आहे. हे साजणी लोचनी रूप पाहता सुख झाले. साजणी म्हणाली कोणाचं रूप पाहिल्यावर सुख झालं? मग खालची लाईन, तो हा विठ्ठल बरवा. ही संवादाची भाषा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बरं झालं तुमचं भागवत झालं. पण आज काला करता येईना, आम्ही धर्म संकटात आहे. एकादशीला कसा काला? म्हटलं मी बरोबर करतो. तिथे साते, साते शब्द हा बाजार वाचक आहे. दुडीवरी दुडी गवळणी साते निघाली म्हणजे बाजारला. तसं ये साते आली या संसार रूपी बाजारला आलाय ना, हा बाजारच आहे. बाजार म्हटलं की ज्याच्यात प्रचंड गर्दी असते. 130 कोटीच्या वर गेला बाजार भारताचा, हा बाजारच आहे. पण ज्याच्यासाठी आले तो माल खरेदी करत नाही. संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई, संसार नगरी बाजार भरला बाई. काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक लई. संसार नगरी बाजार भरला बाई, काम क्रोधाचे गिऱ्हाईक
नगरी बाजार भरला बाई. बाजारच आहे, पण ज्याच्यासाठी मार्केटला आहे ते खरेदी करत नाही. काम क्रोधाचे गिराईक लई, म्हणून माऊली म्हणतात आले कशासाठी, मग ते खरेदी करा. ये साते आलिया वळगा शारंग धरू. आणि ते न करता गेला ना मग फुकट एरजार झाली. नाहीतरी संसारू जाईल रया. ज्याच्या करता आले ते करा. जावाई अमेरिकेला, बरं का मोहनराव, कोण्या गावचा हे विचारू नका. कीर्तनातली गोष्ट खरी नसते, पटवून देण्याकरता युक्ती असते. दृष्टांत म्हणजे काय, यत्र लोके परीक्षणानाम बुद्धी साम्याम इति दृष्टांतः. पटवून देण्याकरता केली जाणारी युक्ती म्हणजे दृष्टांत. मग ते खरंच पाहिजे असं नाही, अतिशोक्ती असते, वस्तुस्थिती असते. कधी एकांगी दृष्टांत असतो, कधी सर्वांगी असते. एकांगी बाळ विचारतं, मम्मी दूध कसं असतं ग, बगड्यासारखं. ते बाळ गेलं पातेल्यामध्ये बघू लागलं. ले आई काय खोटं बोलतेस ग, चोच नाही, पाय नाही, पंख नाही, बगड्या सांगत. मम्मी म्हणली गाढवा, तिथं पातेल्यात पाय, चोच, पंख नाही बघायचं, फक्त रंग घ्यायचा, बगळ्यासारखं पांढरं. याला म्हणतात एकांगी दृष्टांत. कधी सर्वांगी, कधी वस्तुस्थिती, अतिशोक्ती. जावाय अमेरिकेला, बरं का नामदेवा, एकुलती एक मुलगी. तिकडे गेले, जाऊन 2 वर्षे झाले. एकदा तरी या, एकदा तरी या, एकदा तरी या. सासूचा आग्रह, सासऱ्याचा आग्रह, जावयाचं एकच उत्तर, आय एम बिजी, प्रत्येक वेळी. शेवटी 4 वर्षांनी सासू वैतागून म्हणाली, काहीतरी बोलत आण ना, ते तुम्ही वाचत बसता, ते माझ्याकरता असेल तर. तुम्हीच वाचत बसता, ते माझ्याकरता आली, चिठ्ठी माझ्याकरता आली ना, मग प्रत्येक जण वाचत म्हटल्यावर पोचायला 5 वाजतील. मंगलताई गाडेकर, हे आवाज कसा होतो, कमी जास्त कमी करा, कमी करा, कमी कर. मंगलताई गाडेकर दवाखान्याची चावी घेऊन जा. मग तिथं सांगता आलं असतं ना, मला वाटलं काही महत्वाचं दुसरंच आहे. वाह, धन्यवाद विठ्ठल. काही किरकोळ कामं असली तर आम्हाला कीर्तनासाठी बोलावलाय, या कामासाठी नाही. तिकडच्या तिकडे उरकून घ्या. हो ना, तिथंही माईक होता, तिथंही सांगता आलं असतं. विठ्ठल. हो, 4 वर्षांनी तिथलं सांगतो नामदेव, तुम्ही याच पार्टीनं बोलणार आहे मला माहिती आहे. 4 वर्षांनी होकार दिला जावई बापूनं. मोहनराव, हे नीट ऐका. होकार दिला, पण अट घातली, मी आता 12 नोव्हेंबरला येणार, 1 तासाकरता. 11:30 त्या गावात पोचेल. 11:30 ते 12 जेवण होईल, आणि 12 ते 12:30 कोणाला काय गप्पा मारायच्या असेल त्या, पुन्हा 12:30 निघून जाईल. माझं सायंकाळी 5 वाजता मुंबईला फ्लाईट आहे. आणि सगळ्या तालुक्यात चर्चा, 4 वर्षांनी जावाई येणार, 1 तासाकरता येणार, 4 वर्षांनी अमेरिकेहून येणार, 1 तासाकरता येणार. सासू तर नाचायचीच राहिली. जावाई म्हणजे सासूचं सगुण ब्रह्म. मग ताईला वेळोवेळी फोन, काय आवडतं बापूला,
मग ती सगळी यादी करून घेतली, त्याचे स्पेशल आचारी शोधले, त्यांना बोलवून घेतलं. जावाई येणार, विमानतळावर स्वागत कोणी करायचं, गावाजवळ स्वागत कोणी करायचं, पाय धुवायच्या वेळेला टावेल घेऊन कोणी उभं राहायचं, घरात प्रवेश करताना स्वागत कोणी करायचं. बरं, एकटा जावाई कसा जेवल म्हणून 50 VIP सांगितले जेवायला, कांजीच्या कपड्यावाले 50. त्यांना सांगितलं बापूला वेळ नाही, 1 तासाकरता बापू येणार. मोबाईल मी असा करतो, असा उलटा करा. ते आहे, ते महत्वाचंच असेल, पण ते काय होते मला वाटते माझ्या कीर्तनाकडे लक्षच नाही बा तुमचं मोबाईल. बरोबर. आता मी हे पाऊण तास आहे, मोहनरावला आणि राजापुरेंना माहिती आहे, तरी वेळ चुकवत नाही. कालचं कीर्तन इथंच होतं. कोणतं गाव? अंतरवाडी. आणि रात्रीचं लोणावळ्याला होतं, पुण्याच्या पुढे 1.5 तास. ते करून पुन्हा इथे 9लाच आलो. आमच्या झोपेचा आणि याचा विचार करा, आणि संध्याकाळी नागपूरला पोहोचलो पाहिजे. म्हणून विनंती आहे, मोबाईलमध्ये डोकं घालू नका. हे एवढं झालं की तेच काम आहे तुमच्या मागे. विठ्ठल विठ्ठल. 50 सांगितले VIP. मी शुद्धीवर आहे. 10 वाजताच्या बापूला वेळ नाही, 10 वाजताच. ते तर 9:30लाच आले. जेवायचं आहे ना, 9:30लाच. बरोबर ती केळीची पानं यावल तालुक्यातून आणली, जिल्हा जळगाव. केळीची पानं ती लुसलुसीत गोल फिरवली तरी फाटत नाहीत. 1.5 फूट लांबीची, 1.25 फूट रुंदीची ती पानं. 11 वाजले, 11:30ला बापू येणार. पानं मांडा, पानं मांडा. सासूची घाई. स्वयंपाक तर 10:30लाच उरकला. डाव्या भागाला तांब्या फुलपात्र पाण्याचं ठेवा. लोणचं मीठ डाव्या भागाला ठेवा. उजव्या भागाला श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. हे कोण्या पुराणामध्ये लिहिलं नाही. मीठ आणि लोणचं डाव्या भागाला ठेवावं. हे माणसानं चालवलेलं डोकं आहे. ज्याचं कामच पडत नाही ते डावीकडे, आणि ज्याच्यावर हल्ला चढवायचा आहे ते उजवी. वाढून झालं. बसून घ्या, बसून घ्या. 50 VIP बसले. 11:25 झाले. हे पदार्थाचा सुगंध पाहून लाळ घोटून बेजार झाले कडक टोप्यावाले. आणि 11 वाजून 25 मिनिटांनी, तेव्हा मोबाईल नव्हता, लँडलाईन. रिंग वाजली घरात. राजापुरेजी सासू होती, तिनंच उचलला फोन. हॅलो सासू, मी जावाई बोलतोय. कुठं गावाजवळ आला का? नाही, अमेरिका. आता काय झालं असं? म्हणजे येणार होतो, पण महत्वाचं काम आल्यामुळे येऊ शकत नाही. फोनच आपटला खाली सासूनं. नुसत्या फोनवरून नाही थांबली राजापुरीजी, ताड ताड चालत पंक्तीत आली. 50 कडक टोप्या बसल्या होत्या जेवायला. अमेरिकेच्या जावयाचा राग 50 VIP काढला. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं. ते म्हणले तू काळजीच करू नको, काही शिल्लक ठेवत नाही आम्ही. लिंबाच्या साली सुद्धा चावून खाल्ल्या यांनी. मेहरबानी पानं ठेवली केळीची, मिठही हाताला लावून घेतलं, काही शिल्लक नाही. तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. बरोबर आहे का हे? अरे मीठ सुद्धा चाटून खाल्लं या 50 लोकांनी, शिल्लक नाही राहिला स्वयंपाक. सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं ज्याच्या करता आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. नाहीतरी गेला जन्म.
सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला सांगतो तुम्हाची भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता बरोबरी दुरावसी दोरी करिता बरोबरी दुरावसी दोरी नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला जन्म वाया करिता भरोबरी दुरावसी करिता भरोबरी दुरावसी दुरी सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला आणि ते न करता गेला तर नाही तरी गेला जन्म वाया म्हणून ज्याच्या करता आला ते कराये साते आलिया वडगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया. महाराज नाही त्याला आपलासा केला तर आमचं काय नडलं. आता नाही नडलं भाऊ, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे तेव्हा तुम्हाला कळणार आहे. कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी प्राण प्राणायाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी प्राण प्रयाणाचे वेळी राहती निराळे राहती राहती निराळे राहती निराळे रांडा पोरे सकळ पुरे सकळ रांडा पोरे सकळ पुरे सकळ कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो येईल अंत काळी कळो अंत काळी कळो येईल अंत काळी प्राण प्राणायाचे वेळी हो राती निराळी रांडा पोरे सकळ कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे हो राहती निराळी रांडा पोरे कळो येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी तेव्हा कळेल तुम्हाला राहते निराळी रांडा पोरे सकळ. महाराज तुम्ही तुमच्या चष्म्यातून पाहता का आमच्याकडे? तुमचे मायबाप तुम्हाला झोपट ठेवून रात्रीचे गेले. तसं आहे का आमचं? आमची मम्मी आहे, आमचा पप्पा आहे. अरे शेवटच्या वेळेला यांचा नाही उपयोग. नवमास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेसी ती निष्ठुर झाली कैची अंती दूर राहिली. 9 महिने 9 दिवस ज्या आईनं पोटात बाळगलं, देवाच्या आईचा विचार करा. आता ताईला ते भागवत कथेतली सगळी माहिती आहे. आम्ही आपलं रामाचं सांगतो थोडंसं. तुमचं ना आमचं नाही जमत, कारण विरोधाभास आहे. राम शब्दात जोड अक्षर नाही, कृष्ण शब्दात सरळ नाही. क ला अर्धा र, न ला अर्धा श असा वेल्डिंग केला आहे. कृष्ण राम सरळ आहे. जन्मापासून विरोध बांधावून भांडल्यासारखे. रामाचा जन्म भर दुपारी, किसनरावचा अर्ध्या रात्री. तुम्ही मुद्दे रामाचा जन्म महादेवराव उन्हाळ्यात झाला, कृष्णाचा पावसाळ्यात झाला. रामाचा शुद्ध पक्षात, कृष्णाचा वद्यात, रामाचा नवमीला, कृष्णाचा अष्टमीला, रामाचा चैत्रात, कृष्णाचा श्रावणात, रामाचा राजवाड्यात, कृष्णाचा येरवड्यात, म्हणजे सेंट्रल जेलमध्ये आहे ना. रामाचा जन्म झाला तर मायबापाला आनंद झाला. भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हरसित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप विचारी लोचन अभिरामा तनुघन श्यामा निजया युद्ध भुजचारी भूषण बनमाला नयन विशाला शोभा सिंधु खरारी. चतुर्भुज रूपात विनंती केल्यावर
माता पुणी बोली सोमती डोली तजहू तात यह रूपा. आणि जेव्हा दासीनं बघितलं मोहनराव कौसल्या माईला बाळ झालं ती पळतच गेली व राजा दशरथाकडे. जय हो महाराज, महाराज बधाई हो महाराज. क्या हुआ महाराज, तो क्या पागल हो गई क्या? पागल आप बनने वाले महाराज, क्या आपको लाला भय है? दशरथ पुत्र जन्म सुनिका नाम मानव ब्रह्मानंद समानम परमानंद पुरी बन राजा जाय कुलाय बजावहु बाजा. अरे जाओ बाजे बजने को लगाओ, बाजे बजाने को लगाव म्हटल्यावर सगळ्या अयोध्येत नामदेवराव भर दुपारी एकाएकी वाद्य वाजायला लागले. वाद्य वाजायला लागल्यावर एक दुसरीच्या दरवाजात जाऊन विचारू लागली, बाई कशाचा नोबदा, बाई कशाचा नोबदा, बाई कशाचा नोबदा, कशाचा नोबदा. पुत्र झाला त्या दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. झाला दशरथा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. कौशल्याचे बाळ पाहू, कौशल्याचे बाळ पाहू, चला तेथे जाऊ, चला चला तेथे जाऊ. तेथे जाऊ. बाई कशाच्या नवबदा, पुत्र झाला दशरथा, चला चला तेथे जाऊ, कौशल्याचे बाळ पाहू. राम दशरथ के घर जन्मे घराना हो तो ऐसा हो, लोक दर्शन को चले आए सुहाना हो तो ऐसा हो. प्रचंड गर्दी दशरथजीच्या राजवाड्यात. तसं कृष्ण जन्म झाला आणि देवकी पहिल्या यष्टीनं बालम टाकायला आली. मोहनराव घ्या पेढे. कशाचे? मला बाळ झालं. असं वाचलं कुठं? इथे मायबापाला आनंद आहे आणि तिथे मायबाप चिंतेत आहे. फरक विरोधाभास पहा. उलट रडू रडू म्हणाली माय, सोडवा सोडवा मिठी, लपवा लपवा जगजेठी, जणी कंसाशी कळल माझ्या बाळाशी मारेल. हा फरक लक्षात येईल आपल्या. रामाचं चरित्र एक बाणी, एक पत्नी, एक वचनी. भगवान श्रीकृष्णाचं अनेक बाण्या, अनेक पत्न्या, अनेक वचन. तर एक लक्षात ठेवा, 16 सहस्त्र नारी भोगुन ब्रह्मचारी, ऐसे लीला रचाय गिरिधारी, 16 सहस्त्र में ब्रह्मचारी, दासी मीरा कहे तेरी लीला रहे कोई पार न पाता, उससे कहे तो जसोदा माता. ती तक्रारी होत्या वगैरे वगैरे. आपलं वाढलं. हा तो चेंडू, चेंडू बस 2 मिनिटात. चेंडू यमुनेच्या डोहात बुडाला आणि गोपाळ पळत आले. यशोदे ग तुझा काना. सगळे गोकुळ धावलं. नंदन, यशोदा आणि गोपाळ. भगवंतानी कालियाला बुक्क्याचा मार दिला होता, त्यामुळे कालिया रक्त वकत होता आणि डोहाचं पाणी लाल झालतं. यशोदेला वाटलं माझ्या कृष्णाचंच रक्त आहे, म्हणून माय पुढं जात नव्हती. मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, मागे सरे माय पाऊला पाऊली, माय पाऊला पाऊली. आपुलेच घाली धाके अंग, आपुलेच घाली धाके अंग, आपुलेच घाली घाटे अंगरा कुणिया माय शोक करी, अंगरा कुणिया माय शोक करी, अंगरा कुणिया माय शोक करी.
एक एक पाय रिवस होत होती गावाकडे. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेच घाली धाके अंग अंग राखोनी या माय शोक करी अंतरीचे हरी जाणवले. आणि भगवान कालिया मर्दन करून वर आले. यशोदा गळ्याला बिलगून रडली. कृष्णा तुझ्यासाठी माझा जीव जाग्यावर नव्हता बाळा. कृष्ण म्हणाले मम्मी 11:30 वाजले, नाटक बंद करा. मला माझ्या पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाब्यानं सांगितलं की तुझी माय एक एक पाय गावाकडे सरकत होती. थोडा विचार, जिथं भगवंताची माय एक एक पाय माग सरकते तिथं आमची माय पेटल्यावर पुढे येईल का? म्हणून महादेव बुवा दुसरं चरण. कौनाचे माय बाप कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे गणगोत कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे माय बाप बाप कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप. मृगाच्या वत जाईल लया मृगाच्या वत जाईल लया मृगाच्या वत जाईल लया कौनाचे माय बाप कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत कौनाचे गणगोत कौनाचे गणगोत कौनाचे माय बाप. बरोबर आहे. हा बरोबर आहे. कौणाचे मायबाप कोण कोणाचा आहे भाऊ? कौणाचे मायबाप कौणाचे गणगोत. आता ज्ञानेश्वर महाराजांना माहिती नव्हतं का मोहनराव, ज्याच्यापासून जन्माला आले लेकर ते त्याचे मायबाप असतात न हे त्याचे मुलं बाळ असतात. एवढा सामान्य प्रश्न विचारेल का ज्ञानोबाराय? कौणाचे मायबाप याच्यात 4 प्रश्न आहे. मायबाप 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 जो व्यवहार चाललाय तुमचा ते कोणाचे? कोणाचे म्हणजे देहाचे का इंद्रियाचे, जीवाचे का आत्म्याचे? कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत माय बाप कौणाचे माय बाप कौणाचे गणगोत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया मृग जळवत जाईल लया. इंद्रियाचे मायबाप म्हणावे तर त्याच्यावर आमची सत्ता नाही. ते डोळे पाहण्याचं काम बंद करतात, कान ऐकायचं काम बंद करतात, पाय चालण्याचं काम थांबवतात. मग जे इंद्रिय आमचे होऊ शकत नाही ते मायबापाचे कसे होईल? इंद्रियाचे नाही. मग देहाचे म्हणा. देह हा उसणा अनिला पाचाचा ही सार्वजनिक इस्टेट आहे. देह सार्वजनिक, आणि सार्वजनिक मायबापाची होत नाही तुम्हाला माझ्यापेक्षा चांगलं माहिती आहे. यमराज म्हणतो देह आमचा, देह हे काळाचे. पंचभूत म्हणतात देह आमचा, पंचभूताचा गोंधळ. याचे मायबाप म्हणतात बाळू माझा, आणि बाळू म्हणतो देह माझा. असे 4 हक्कदार या देहावर आहे. आणि 4घाच्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात. ग्रामपंचायतची विहीर, आणि जर एखादाच कोणी त्याच्यावर मालकी हक्क दाखवत असेल तर गावचं गाव तुटून पडतं त्याच्यावर. तुझ्या बापाची आहे का? तुझ्या बापाची आहे. सार्वजनिक विहिरीला मालकी दाखव, तुझ्या बापाची आहे का? म्हणजे सार्वजनिक हे मायबापाची होत नाही. तसा देह हा सार्वजनिक आहे. यमराज म्हणतो माझा आहे, पंचभूत म्हणतात माझा आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे, आणि बाळू म्हणतो देह माझा आहे. म्हणून देहाचे मायबाप संभवत नाही, इंद्रियाचेही नाही. जीवाचे म्हणा तर जीव पाहुणा आहे. पाहुणा का? येणं आणि जाणं संभवतं त्याला म्हणतात पाहुणा.
आता आम्ही आलो, 12 वाजले का चाललो. आम्ही पाहुणे, तुम्ही गावचे मालक, आम्ही पाहुणे. बरं का राजापुरे, आम्ही पाहुणे. पाहुणा येतो आणि जातो. तसा जीव पाहुणा आहे. 1950ला आला होता आणि 2040ला जाणार आहे. हा पाहुणा आहे, येतो आणि जातो. जीव पाहुणा असल्यामुळे तोही मायबाप त्यालाही संभवू शकत नाही. मग आत्म्याचे म्हणा तर आत्म्याचा तर जन्मच नाही. जन्म नाही म्हणून त्याला जननी नाही आणि जनकही नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जननी जनक नाही. जीव पाहुणा म्हणून त्यालाही मायबाप नाही. इंद्रियाचे मायबाप संभवत नाही, देहाचेही नाही. म्हणून प्रश्न आहे, कौणाचे मायबाप कौणाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. हो कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. मृग जळवत जाईल लया जाईल लया. मृग जळवत जाईल लया जाईल लया. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. कवनाचे माय बाप कवनाचे गणगोत. मृग जळवत जाईल लया जाईल लया. मृग जळवत जाईल लया जाईल लया. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत. कवणाचे मायबाप कवणाचे गणगोत. मानलेत हे लावलेले संबंध आहे. नाही तर कोणाचा कोणाशी न घडे संबंध हे लावले. पूर्वीचा काळ ते अश्वांत लक्ष्मी गजांत लक्ष्मी ज्याच्या दारापुढे हत्तीनं घोडे बांधले असायचे तो श्रीमंत. आता व्याख्या बदलली. आता 4 चाकी पाहिजे. 55,000ची असली तरी चालेल. उताराला उटी लावून उभी करायची, पण दारापुढं बरं वाटतंय, मालक चांगला आहे. 45,000ची गाडी पण 4 चाकी आहे. आता जर हत्तीनं घोडे बांधले तर पुरं गाव गोळा होऊन विचारलं सर्कस कधी आहे. ही व्याख्या बदलली. हा पूर्वी गजांत लक्ष्मी अश्वांत लक्ष्मी. म्हणून पूर्वीचा काळ. एक बालम टाकळीचा पाटील, बालम टाकळीचा घोड्यावर बसून निघाला. जायचं त्याला पुण्याला. घोड्यावर बसून. आणि एक पैठणचा पाटील, त्याला गादीवर झोपायची सवय. डोक्यावर गादी घेऊन दोघाची भेट शेवगावला. राम 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 राम. कुठले? बालम टाकळी. घोड्यावाला म्हणला, तुम्ही? पैठण. कुठं जायचं? पुण्याला. मलाही पुण्याला. जाऊ बोलत चालत. बरं का राजापुरीचे काही संबंध नव्हता. शेवगावला भेट झाली. हे गादी डोक्यावर घेऊन पुढं पुढं चालायचं आणि बालम टाकायचं घोड्यावर. मग गावोगावचे लोक चर्चा करायचे, गादी घेऊन चाललं का नाही, नौकर असलं पाहिजे. घोड्यावर बसलं हे मालक. असं करता करता 30 गाव आलं. मुक्काम करायचा. संध्याकाळ झाली. घोड्यावाल्यानं बालम टाकायच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं बांधलं आणि घोडं खाजवायला लागलं. पैठणच्या पाटलानं लिंबाच्या झाडाखाली गादी टाकली, पायाची आडी मारून डोकं खोडला टेकून बसला. 30 गावचे लोक लांबून बोट दाखवायचे. ते गादीवर बसलं का नाही मालक. आणि हे घोडं खाजवे हे नौकर. दिवसभर हे मालक, रात्रभर हे मालक. काही संबंध नाही. असे जोडलेले संबंध आहे. आपण ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्याला मायबाप मानायचं आणि मायबापाने आपल्याला मुलगा मानायचं. पिताजी कहे पुत्र मेरा है, माताजी कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का, ये तो जन्म देने का नाता है. ससुरा कहे जावई मेरा है, सास कहे जावई मेरा है, ना ससुरे का ना सास का, ये तो लड़के देने का नाता है. बहन कहे भाई मेरा है, भाई कहे बहन मेरी है, ना बहन का ना भाई.